पद्धतीने ध्यान करायचंय आपल्याला. तो आपण सुरुवात करूया. माझा आवाज ऐकायला येतोय का? हा येतोय दादा, थोडासा जरा हे झालं, बोला बरं. थोडा डिस्टर्बन्स आल्यासारखं होतंय. येतोय येतोय, हा, ते ऐकू येतंय म्हणलं तुमचं. विचारलं मी तुम्हाला तेवढ्यासाठी हो हो हो. की आहे का व्यवस्थित. हा थोडा डिस्टर्बन्स आहे, आवाज कट होतोय तुमचा. कट होतोय पण ते आता मलाही कळत नाही कशामुळे होतंय ते. हा ठीक आहे, आता ठीक आहे. एक मिनिट हा. ठीक आहे ना. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. सर्वांनी आपल्या चैतन्याकडे लक्ष द्यायचंय. कुठलंही प्रॉब्लेम किंवा समस्या घेऊन बसायचं नाही आपल्याला ध्यानाला. अत्यंत प्रसन्न चित्त होऊन बसायचंय. आपली परमेश्वराची खऱ्या अर्थाने एकाकारीता केव्हा होईल, की जेव्हा आपल्या चित्तामध्ये शुद्धता येईल, चित्त स्थिर असेल, शांत असेल, तेव्हा आपण पूर्णपणे एकाकार होऊ शकतो. चक्रांच्याकडे लक्ष द्यायचे आपल्याला. आता मूलाधार चक्र, हातावर लक्ष द्या. नाभी चक्र, फक्त जाणीव घ्यायची आपल्याला. स्वाधिष्ठान चक्र, भवसागर, हार्ट चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रार चक्र. उजव्या हाताच्या 3 बोटाचा उपयोग करायचा आहे आपल्याला आणि ब्रेन मधली चक्र जागृत करायची. विशुद्धी, आज्ञा आणि नाभी, ही 3 बोट बॅक आज्ञेवर ठेवायची, मूलाधारवर. तिथं प्रेस करायचंय. त्याच्यावर स्वाधिष्ठान आहे, तिथं प्रेस करायचं. त्याच्यावर नाभी आहे, तिथं प्रेस करायचंय. टाळूच्या बरोबर खाली हार्ट चक्र आहे, तिथं प्रेस करायचं. कपाळावर केस चालू होतात, तिथं विशुद्धी चक्र आहे, तिथं प्रेस करायचं. आज्ञा चक्राच्या बोटाने आज्ञा चक्र प्रेस करून फिरवायचंय. पुन्हा 3 बोट सहस्त्रार चक्रावर. आता आपली स्थिती बघा. आपण चटकन संतुलनात येतोय. आता कुंडली बांधून बंधन घ्यायचं.
उजवा हात जमिनीवर ठेवा. हे करत असताना पूर्णपणे चित्त डाव्या हातावर, म्हणजे डाव्या हाताच्या चक्रावर आणि इडा नाडीवर. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आपण आम्हाला शुद्ध इच्छाशक्ती द्या. आमच्यातील तमोगुणाचे सर्व दोष, डाव्या बाजूकडील सर्व प्रकारची नकारात्मकता भूमी तत्वात विलीन होऊ द्यात. कृपा करून आमच्या सर्व अशुद्ध इच्छांचं शुद्ध इच्छामध्ये परिवर्तन होऊ द्यात. आता उजवा हात समोर ठेवायचा, डावा हात आकाशाकडे. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आपण आम्हाला शुद्ध क्रियाशक्ती द्या. आमच्या उजव्या बाजूकडील सर्व प्रकारची नकारात्मकता व सर्व प्रकारचे दोष आकाश तत्वात विलीन होऊ द्यात. श्री माताजी, आपणच कर्त्या व करवित्या आहात व भोगत्या आहात. आम्ही काही करत नाही. आता डावात मांडीवर ठेवायचं. पूर्णपणे जाणून घ्यायचंय आपल्याला की दोन्ही हातातनं समप्रमाणात लहरी वाहत आहेत का. श्रीमाताईंना हृदयापासून प्रार्थना करायची, परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आपण आमच्या सर्वांच्याकडून सामूहिक ध्यान करून घ्यावं. आम्हाला आत्म्याची अनुभूती द्यावी व ध्यानाचा आनंद प्रदान करावा. चित्त मूलाधार चक्रावर जेव्हा आपण इथं म्हणतो त्यावेळी दोन्ही हाताचं मूलाधार, पाठीमागच्या कण्याच्या खाली मूलाधार, एका वेळी आपण लक्ष ठेवायचं. श्री गणेशांना आवाहन करायचं आपल्याला. हे श्री गणेशा, कुंडलिनी मातेला बरोबर घ्यावे व आमच्या प्रत्येक चक्रावर शुद्धता व पवित्रता प्रदान करावी व आम्हाला परमतत्वापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करावे. श्री गणेशांचा मंत्र म्हणायचा, ओम त्वमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. चित्त पूर्णपणे मूलाधार चक्रावरच श्री गणेशांची 21 नावं आता ऐकणार आहोत. दादा, तुमचा व्हिडिओ आता तुम्ही बंद केला तर चालेल. श्री गणेश के 21 नाम. ओम श्री विनायक
विनायकाय नमो नमः। ॐ श्री विघ्नराजाय नमो नमः। ॐ श्री गौरीपुत्राय नमो नमः। ॐ श्री गणेश्वराय नमो नमः। ॐ श्री स्कन्दाग्रजाय नमो नमः। ॐ श्री अव्ययाय नमो नमः। ॐ श्री पूताय नमो नमः। ॐ श्री दक्षाय नमो नमः। ॐ श्री अध्यक्षाय नमो नमः। ॐ श्री द्विजप्रियाय नमो नमः। ॐ श्री अग्निगर्भाय नमो नमः। ॐ श्री इन्द्रश्रीप्रदाय नमो नमः। ॐ श्री वाणीप्रदाय नमो नमः। ॐ श्री सर्वसिद्धिप्रदाय नमो नमः। ॐ श्री शर्वतनयाय नमो नमः। ॐ श्री शर्वरीप्रियाय नमो नमः। ॐ श्री सर्वात्मकाय नमो नमः। ॐ श्री सृष्टिकर्त्रे नमो नमः। ॐ श्री दिव्याय नमो नमः। ॐ श्री अनेकार्चिताय नमो नमः। ॐ श्री शिवाय नमो नमः। साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। चित्ताचा डाव्या स्वाधिष्ठान चक्रावर, उजवा तिथं ठेवू शकतो. प्रेस करायचं तिथं. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आम्हा सर्वांना निर्मल विद्या प्रदान करा. शुद्ध विद्या द्या. चैतन्य लहरीचं सूक्ष्म ज्ञान आमच्या हातावर आम्हाला अचूकपणे समजू द्या. त्यासाठी लागणारं संतुलन आम्हाला द्या व निरपेक्षता द्या. शुद्ध विद्या साक्षातचा मंत्र म्हणा. ओम त्वमेव साक्षात श्री शुद्ध विद्या साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. आता चित्त लिव्हरवर ठेवायचं आपलं, चित्ताच्या जागी. तिथे डावा हात ठेवू शकतो किंवा उजवाही ठेवू शकतो. तर लिव्हर आणि स्वाधिष्ठान ह्याच्यामध्ये तो प्रेस करून दाबायचं. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री हिमालय आहात. कृपा करून आपण आमच्या चित्तामध्ये यावे. आमचे चित्त हे प्रकाशित होऊ देत आणि प्रकाशित चित्त हे ब्रह्मचैतन्यात लीन होऊ देत, एकाकार होऊ देत. हिमालय साक्षात. ओम त्वमेव साक्षात श्री हिमालय साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. दोन्ही हात समोर. उजव्या हाताचं सहस्त्रार नाभी चक्रावर.
प्रार्थना करायची परमपूज्य श्री माताजी. आम्ही सर्व सहयोगी आमचा आध्यात्मिक उत्क्रांती करू इच्छितोय. आमची आत्मा बनण्याची इच्छा तीव्र करावी. उजवा हात लेफ्ट भावसागरावर. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आपण आम्हाला स्वयंचे गुरु बनवा. चक्रांच्या मध्ये दोष काय आहेत, ते कसे ठीक करायचे हे आमचं आम्हाला समजू द्या. तसंच इतरांची ठीक करण्यासाठी आम्हाला ते नॉलेज द्या. उजवा हात हृदय चक्रावर, लेफ्ट साइडला. परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हावे. श्रीचरण हृदयात पाहिजेत आपल्याला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या कृपेमध्ये मी आत्मा आहे. आपल्या कृपेमध्ये मी आत्मा आहे. आपल्या कृपेमध्ये मी आत्मा आहे. कृपा करून आपण आम्हाला आत्मज्ञान द्या. ऍब्सोल्यूटचं पूर्णपणे ज्ञान आपण आम्हाला द्या. आपला आत्मा हा प्रकाशित होऊ देत आणि हा प्रकाशित आत्मा आमच्या ब्रेन मध्ये येऊ देत. म्हणजे आमचा ब्रेन हाच आम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या मार्गदर्शन करेल. उजवा हात विशुद्धी चक्रावर. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आम्हाला ध्यानामध्ये सतर्कता द्या. आम्हाला वर्तमानात ठेवा. म्हणजे आम्ही लेफ्टलाही जाणार नाही, राईटलाही जाणार नाही. उजवा हात कपाळावर. थोडस डोकं झुकवायचं खाली. प्रार्थना करायची. ओ लॉर्ड जीसस, आपल्या कृपेत आम्ही सर्वांना मनापासून क्षमा करत आहोत. आपल्या कृपेत आम्ही सर्वांना मनापासून क्षमा करतो. क्षमा, क्षमा. इथे एकादश रुद्र आहेत. तर एकादश रुद्रावर उजव्या हाताचं विशुद्धीचं आणि नाभीचं बोट लेफ्ट कडून राईट कडून, राईट कडून लेफ्टला फिरवायचं. हे एकादश रुद्र देवता कळत नकळत आमच्यातून काही चुका अपराध घडलेत, त्याबद्दल आपण आम्हाला क्षमा करावी. कृपा करून आमच्या आतमध्ये संपूर्ण परिवर्तन होऊ द्यात. आमच्या ब्रेन मध्ये असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करा.
इथला मंत्र म्हणूया. जीसस मेरी माता साक्षात, श्री एकादश रुद्र देवता साक्षात, ओम त्वमेव साक्षात श्री एकादश रुद्र देवता साक्षात, श्री जीसस मेरी माता साक्षात, श्री आदिशक्ती माताजी, श्री निर्मला देवे नमो नमः. उजवा हाताचा बॅग आज्ञेवर. हे श्री महागणेशा, कळत न कळत आमच्यातल्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल आपण आम्हाला क्षमा करावी. आमच्या डाव्या नाडीवरचे सर्व प्रकारचे दोष व सर्व प्रकारचे नकारात्मकता, आमच्यातले अटॅचमेंट्स, सर्व प्रकारची अशुद्ध इच्छा, अज्ञान, जडत्व, नैराश्य, शंका घेण्याचे आमचा स्वभाव, कंडिशनिंग, प्रतिअहंकार व आमच्या अजूनही काही ज्या सवयी सुटलेल्या नाहीत त्या सर्व सवयी कृपा करून नष्ट करा. हे श्री महागणेशा, कृपा करून आपण आम्हाला आतून पोकळ बनवा, अहंकार विरहित व प्रतिअहंकार विरहित अशी आम्हाला स्थिती द्या. मंत्र म्हणूया. ओम त्वमेव साक्षात श्री महागणेश साक्षात, श्री भैरवनाथ साक्षात, श्री हिरण्यगर्भ साक्षात, श्री आदिशक्ती माताजी, श्री निर्मला देवे नमो नमः. आता उजवा हात डोक्याच्या उजव्या बाजूला, डावा हात डाव्या बाजूला. ओ बुद्ध देव, महावीर स्वामी, कृपा करून आमचा अहंकार व प्रतिअहंकार नियंत्रणात ठेव व आम्हाला परमतत्व प्राप्तीसाठी आशीर्वादित करा. ओम त्वमेव साक्षात श्री बुद्धदेव साक्षात, श्री महावीर स्वामी साक्षात, श्री आदिशक्ती माताजी, श्री निर्मला देवे नमो. डावात मांडीवर, उजवात सहस्त्राचक्र प्रेस करून गोलाकार फिरवायचे. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमचा आत्मसाक्षात्कार दृढ करा. परम चैतन्याची सूक्ष्मता आमच्या टाळूमधून आतमध्ये येऊ द्यात. आमचा मेंदू व सर्व नसा संस्था या प्रकाशित होऊ द्यात. तसेच आमची चक्रे अधिकाधिक ओपन आउट होऊ देत, म्हणजे कुंडलिनीचे अधिकाधिक धागे वर येतील. उजवा तातांत्री वर उचलायचा. 2 ते 3 इंच आपल्याला चैतन्य जाणवत आहे. उजवात मांडीवर ठेवायचं. चित्त आपलं आता स्टेबल झालंय का? हे प्रकाशित चित्त नाड्यांच्या वर व चक्रांवर फिरवल्यावर ती चक्र आणि नाड्या स्वच्छ होणार आहेत. सुरुवात करूया इडा नाडीपासून, बॅक आज्ञेपासून. बॅक आज्ञेमध्ये चित्त मूव्ह करायचे गोलाकार. डोळे स्थिर असतील पण चित्त मूव्ह करायचे. डोक्याची उजवी बाजू अर्धी, आतून चित्त द्यायचं.
लेफ्ट विशुद्धी डाव्या खांद्यापर्यंत. लेफ्ट हार्ट, लेफ्ट भवसागर, लेफ्ट नाभी, लेफ्ट स्वादिष्टान, लेफ्ट मूलाधार. आता पिंगला नाडी, डोक्याची डावी बाजू अर्धी, कपाळ, राईट विशुद्धी उजव्या खांद्यापर्यंत. राईट हार्ट, राईट भवसागर, राईट नाभी, राईट स्वादिष्टान आणि मूलाधार. झाडाची मुळं खालच्या बाजूला असतात, फांद्यावर असतात. आपली आध्यात्मिक जाणीव अवस्थेची मुळं वरती आहेत ब्रेन मध्ये आणि फांद्या खाली आहेत. आपण आता खाली पण जाणीव घेऊ शकतो. कमरेच्या तिथं पहा, मांड्यापासून गुडघ्यापर्यंत जाणीव घ्या. गुडघ्यापासून घोट्यापर्यंत. पायाच्या खालच्या बाजूला बघा, तळपाय, पायाची बोटं, त्या नसा आपल्या मेंदूपासून खाली पायापर्यंत आहेत. आता चित्त मूलाधार मध्ये घ्या. एका वेळी दोन्ही हाताचा मूलाधार आणि पाठीमाग मणक्याच्या खाली मूलाधार. पूर्णपणे सुषुम्ना नाडीवर चित्त द्यायचे आहे. नाभी चक्र, दोन्ही हाताचं मधलं बोट आणि नाभी चक्र. स्वादिष्टान, भवसागर, हृदय चक्र, डावी बाजू, उजवी बाजू, मध्य बाजू.
विशुद्धी चक्र डाव्या खांद्यापासून उजव्या खांद्यापर्यंत, परत मध्यापर्यंत. अंसा चक्र 2 भुवयाच्या मध्ये, कपाळाचा पुढचा भाग बाहेरून चित्त द्यायचा आहे. डोक्याची डावी बाजू अर्धी, डोक्याची उजवी बाजू अर्धी, बॅक आज्ञा, सहस्रार चक्र, अभाव सहस्त्रार, उजवा टाळूच्या वर घ्या, 2 ते 3 इंच अंतरावर. चेक करा. जो मांडीवर स्वतःची स्थिती बघा. आता विचार पूर्णपणे थांबलेले आहेत. शांत वाटतंय बाप. बिलकुल डोक्यामध्ये पूर्णपणे शांती आहे. संपूर्णपणे आपण एकाकार झालोय पहा परम चैतन्याशी. त्यामुळे आपल्याला जाणवतंय की बाहेर पण परम चैतन्य आहे आणि आपल्या आतमध्ये पण आहे. चित्त सहस्रार चक्राच्या वर ठेवायचं आणि श्रीमातांची अमृतवाणी आपल्याला ऐकायची. मी मराठवाड्याची महती सांगितलेली आहे आणि आज सुद्धा पेपरात आलेला आहे की सुवर्ण युग येणार आहे. आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे. सांगायचं म्हणून सांगितलं नाही, मला जे दिसतंय भविष्य ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व सहयोगांनी मेहनत करायला पाहिजे. त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि जर झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. तेव्हा हे आपल्या समाजात त्याच्या रोमरोमात पोहोचवण्यासाठी सहयोगांची फार जोरात तयारी पाहिजे. त्यात मुख्य म्हणजे सहयोगांनी स्वतःची ध्यानधारणा करणे, आपली चक्रे स्वच्छ करणे वगैरे खाजगी सुद्धा कार्यक्रम केलेच पाहिजेत. निदान 2दा तरी ध्यान केलं पाहिजे. ध्यानामध्येच निर्विचारिता स्थापित होते आणि त्यातच आध्यात्मिकता वाढू शकते आणि हे आत्म्याचं जे आपल्याला फळ मिळालंय त्याचं स्वरूप खरं आपल्याला दिसू शकतं. पण जर आपण ध्यानधारणा केली नाही
तर आपल्याला निर्विचारिता स्थापन करता येणार नाही आणि निर्विचारितेशिवाय आपल्या आतली जी आंतरिक स्थिती आहे ती सुधारणार नाही. त्यासाठी ध्यानधारणा ही करायला पाहिजे. आपल्यातले दोष आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. ते काढण्याचा प्रयत्न करायला नको. फक्त त्यांच्याकडे बघितलं तरच ते निघून जातील. तेव्हा जसं काल भारुडामध्ये सांगितलं की ह्या संसारातनं वेगळे निघा आणि मग संसाराकडे बघितलं. कारण जोपर्यंत तुम्ही या संसाराच्या उलाढालीमध्ये गुरफटलेले असाल तोपर्यंत तुम्हाला ह्याच्यातले प्रश्न सोडवता येणार नाहीत. म्हणजे जर तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असले तर तुम्ही बाहेर कसे येणार? तेव्हा आधी पोहायला शिकलं पाहिजे. जर तुम्हाला पोहता आलं तर त्याच गटांगळ्या जाऊन त्यांच्याऐवजी तुम्हाला आनंद लुटता येईल. त्यानंतर इतर लोकांना सुद्धा तुम्ही पोहण्याचं शिकू शकता. तसंच अध्यात्माचं आहे. आधी तुम्ही स्वतःची स्थिती दुरुस्त करायची आणि त्या योगे तुम्ही दुसऱ्यांची सुद्धा स्थिती ठीक करू शकता. पुष्कळदा मला असेही लोक सांगतात की सहयोगांमध्ये अजून काही प्रगती झालेली नाही आहे, काही प्रगल्भता आलेली नाही आहे, आपापसामध्ये अजून वैमनस्य आहे वगैरे वगैरे. तेव्हा हा असा सहयोग कसा? सांगायचं म्हणजे असं की आपल्या सहयोगाचं द्वार सगळ्यांना उघड आहे. कोणी कसे असूनात का सगळ्यांना तुम्ही सहयोगाला या अशी मागणी आहे, आमंत्रण आहे. त्यामुळे होतं काय, वाटेल त्या तऱ्हेचे, वाटेल त्या परिस्थितीतले, वाटेल त्या कुसंस्काराचे लोक सुद्धा ह्याच्यात येतात. त्याबद्दल आपण काही त्यांच्यावरती आधी मज्जाव करत नाही. पण एकदा का कुंडलिनी जागृत झाली आणि आत्म्याचं दर्शन झालं म्हणजे आधी कळस मग पाया ह्याप्रमाणे आधी तुमच्या आत्म्याची बांधणी सुरू होते आणि त्या बांधणीमुळे तुम्हाला स्वतःच त्या प्रकाशामध्ये दिसतं की आमचं काय चुकलेलं आहे, आम्ही कुठे चुकलो. आणि त्या प्रकाशामध्ये मग तुम्ही जाणता की तुम्हाला काय ठीक केलं पाहिजे, काय काय तुमचं चुकलेलं असेल ते कसं बरोबर करून घ्यायचं. मी काही तुम्हाला सांगत नाही, तुम्ही स्वतःच बघून ठीक करता. कारण तुम्हाला दिसतं की त्याने आमचं नुकसान होत आहे, त्यामुळे आम्हाला त्रास होतोय, तेव्हा तुम्हीच त्या गोष्टीला पायबंद घालता. मला त्याबद्दल काहीच बंदोबस्त करावा लागत नाही किंवा सांगावं लागत नाही की तुम्ही हे नीट करून घ्या, ते करून घ्या. म्हणजे तुम्हीच तुमचे गुरु होऊन जाता. पण त्यासाठी ध्यानधारणा ही पाहिजे. जसं लहानशा दिव्याच्या प्रकाशात आपल्याला सगळं काही दिसत आहे, तसंच जोपर्यंत आत्म्याचा प्रकाश पूर्णपणे आपल्या चित्तावर पडणार नाही तोपर्यंत हे चित्त कुठे कुठे धावतंय, त्याला काय काय प्रश्न आहेत, त्यांनी काय काय नुकसान करून घेतलंय, काही सुद्धा आपल्या लक्षात येणार. तेव्हा ध्यान धारणा ही करायलाच पाहिजे. लोकांचं असं म्हणणं आहे मला वेळ नाही, मला हे नाही ते नाही, हे सगळे बहाणेबाजी. सर्व बेकारची कामं करायला आपल्याला वेळ असतो. 2 मिनिटं परमेश्वराजवळ बसायला वेळ नाही. खरोखर म्हणजे परमेश्वराने हे जेवढं सायन्स ही जी सगळ्या तऱ्हेची आपली व्यवस्था करून दिलेली आहे ती एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे. आपण हातात घड्याळ सुद्धा वाचतो ते एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे. आणि वेळ वाचवायचा तो फक्त ध्यानासाठी वाचवला पाहिजे. आणि त्यानंतर इतकी शांती, इतका आनंद मनुष्यामध्ये येतो. त्याशिवाय आपली प्रकृती, आपलं मन इतकं शुद्ध होतं. सगळ्या प्रकारचे ताप, दुःख सगळं निघून जाऊन मनुष्याची इतकी उत्तरोत्तर प्रगती होत जाते की त्यालाच आश्चर्य वाटतं की असा मी सहजच कसा या आनंदाच्या सागरात पडलो. तेव्हा प्रत्येकाला असा विचार केला पाहिजे की हे आमच्यासाठी सहयोग आहे, माताजींच्यासाठी नाही. मी एवढी दगदग करते, सगळीकडे धावते, सगळ्यांना भेटते, रानोवनी राहते, सगळ्यांची व्यवस्था करते, त्याला कारण मला सहयोग हवा म्हणून आहे. पण ही आंतरिकता आतून जी काही मला आपल्याबद्दल कळकळ वाटते त्यासाठी असं वाटतं की ज्या आनंदात आम्ही आहोत त्याच आनंदात सगळ्या माझ्या मुलांनी यावं, असा विचार ठेवून प्रत्येकाने मेहनत करायला पाहिजे आणि ध्यान धारणा केली पाहिजे. दुसऱ्यातलं वाईट बघू नये, दुसऱ्यातलं चांगलं बघावं ते बरं. दुसऱ्यातलं वाईट बघितलं तर त्याने आपला काय फायदा होणार आहे किंवा त्याचा तरी काय फायदा होणार आहे. ज्याने त्याने आपलं वाईट ठीक करावं आणि दुसऱ्याचं चांगलं बघून त्याचं चांगल्याचं अनुकरण करावं हे बरं. सहयोगामध्ये पुष्कळशी मंडळी अशीही आहेत की जी कधी कधी सेंटरला येतील, कधी येणार नाहीत आणि फक्त मी आले की येतात वगैरे. आता त्याबद्दल सांगायचं असं की हे तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असल्यामुळे तुम्ही स्वतःचाच विचार करून केंद्रावर गेलं पाहिजे. ही एक सामूहिक घटना आहे.
ते दिवस गेले की एकट्याने घरी बसून पूजा पाठ केले किंवा मंत्रोच्चार केले किंवा हे केले, ते दिवस गेलेले. आता हे सामूहिकतेत कार्य होणार. संबंध विराटाचं कार्य असल्यामुळे हे एक सामूहिक कार्य आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या घरी बसून माताजी पूजा करतो, हे करतो, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि उद्या येऊन तुम्हीच मला सांगाल की माताजी आम्ही एवढा सहयोग केला तरी सुद्धा आम्हाला एवढा त्रास झाला. सेंटरवर येऊन तुम्ही कोणावर उपकार करत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला सगळं फुकटच आहे. सेंटरवर येऊन तुम्हाला फक्त स्वतःवरच उपकार केल्यासारखं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर स्वतःवर उपकार करायचे असले तर सेंटरवर यायचे, तिथे भाषणं आहेत ती ऐकायची, त्यानंतर ते जागृतीचे कार्य करायचं आणि तुम्ही संपन्न होऊन घ्यायचं. अध्यात्माचं जे वैभव आहे त्या वैभवाने तुम्ही अनेक लोकांची जागृती करू शकता, अनेक लोकांना पार करू शकता. आमच्याकडे असे आहेत लोक ज्यांनी एकेका माणसाने 2-2 हजार लोकांना पार करून बसवलेलं आहे. त्या मराठवाड्यामध्ये फार मोठ्या जोरात काम व्हायला पाहिजे तर सहयोगांची स्वतःची शक्ती पहिल्यांदा प्रबळ असली पाहिजे आणि त्या समर्थतेतच ते अनेक लोकांना पार करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे एका ठिकाणी गणपतीसारखं बसून चालायचं नाही, 4 जागी फिरायला पाहिजे. आता खेडोपाडी सगळीकडे जोगवे गायले जातात, भारूड गायलं जातं. सगळ्यांना ह्या संतांची माहिती आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या संतांनी या मराठवाड्यामध्ये जन्म घेतलेला आहे. एवढे मोठमोठाले इथे स्वयंभू देवळं आहेत. हे सगळं असून सुद्धा जर तुम्ही हल्ला नाहीत तर हे लोक जे धर्मांध आहेत, ज्यांना लोक लुबाडत आहेत, देवाच्या नावाखाली नसता त्यांचा पैसा आणि त्यांचा संबंध शरीरच वाया जात आहे, त्यांचा बचाव कोण करणार? तेव्हा खेडोपाडी तुम्ही सुद्धा जाऊन असे प्रोग्राम्स घेतले पाहिजेत आणि त्यांना सहयोगाबद्दल सांगितलं पाहिजे. त्यांच्याच भाषेत बोललं पाहिजे. फार अशी वाढलेली प्रगल्भ भाषा बोलली तर ते खेडेगावातल्या लोकांना समजत नाही. त्यांच्याच भाषेत त्यांना समजावून सांगायचं की परमेश्वर हा आहे आणि ते मिळवण्याचं साधन अगदी सहज आहे आणि ते खेडेगावातल्या साध्या बोळ्या लोकांना अगदी सहज मिळू शकतं. हा साधेबोळेपणाच पुष्कळ धर्म मार्तंडांनी वापरलेला आहे, त्याचा उपयोग करून घेतला आहे. त्यानंतर अंग्रेज लोक तरी इथे इतके दिवस राज्य का करू शकले? कारण आपण असे साधेबोळे आहोत. आता आणखीन जेवढे राज्य करतायत तेही अशासाठीच की आपण साधेबोळे आहोत. एकदा जर आपल्यामध्ये चेतना आली आणि आपण चैतन्य स्वरूप झालो तर मात्र परमेश्वराचं साम्राज्य ह्या जगात येऊ शकतं. आपणच ते आणू शकतो आणि सगळीकडे गरिबी जाऊन, दारिद्र्य जाऊन, सगळ्या तऱ्हेचे कष्ट, दुःख सगळं नष्ट होऊन लोकांना अगदी अबाधित आनंदाचा उपभोग घेत आहे. तेव्हा सहयोगाने आपल्याकडे लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःची स्वच्छता, स्वतःचा निर्धार करून आणि आपल्या व्यक्तित्वाला बनवलं पाहिजे. स्वतः आनंदात राहतात सहयोगी, पण दुसऱ्यांना आम्ही आनंद दिला पाहिजे, ही सामूहिक कल्पना सुद्धा असली पाहिजे. म्हणजे तिसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक सहयोगाने आपल्यावर जबाबदारी घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने समजलं पाहिजे की माझी जबाबदारी आहे. जसा हा दिवा आहे त्याला आपण पेटवला तर तो आपली जबाबदारी समजतो की मी माझ्या पुरता सहयोग नाही, हे माझ्याजवळ ठेवायचं धन नाही, हे वाटायचं धन आहे, हे दुसऱ्यांना दिलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी जर तुम्ही घ्याल तर मात्र सहयोगात तुम्ही खरोखर पारंगत व्हाल. प्रत्येकाला एक एक गुरुस्थान आहे आणि ते तुम्ही मिळू शकता. परमेश्वर नुसता आपल्या साम्राज्यात वाट बघतोय की कधी माझी मुलं येतील आणि मी त्यांना उत्तम पैकी त्यांच्या स्थानावर बसवी. तेव्हा असा मोह विचार करून चालणार नाही की आम्ही आता सहयोगात आलो आणि आता आम्हाला जागृती झाली, इथे कर्तव्यता झाली, आता ह्याच्या पुढे काय करायला. जर खरोखरच तुम्हाला सहयोगात उतरायचं आहे तर तुम्ही सामूहिक कार्य केलंच पाहिजे आणि सामूहिक कार्य केल्यावरच तुम्हाला निर्विकल्प समाधी लाभेल. किंवा तुम्हाला कळेल की तुमच्या हातून, तुम्ही डॉक्टर नाही, तुम्ही काही शिकलेले नाही, तुमच्या हातून रोग कसे बरे होतात, ह्या सगळ्या किमया कशा होत आहेत. जेव्हा त्या चमत्काराचे अनुभव तुम्हाला येतील तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की आम्ही काहीतरी विशेष झालोय, आम्ही योगीजन झालोय. समजा जर तुम्हाला उद्या आम्ही इंग्रजी पैसे आणून दिले तर तुम्ही म्हणा माताजी आम्हाला काय दिलं तुम्ही, ते वापरले पाहिजे. ते बाजारात येऊन वापरल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तसंच जे तुमच्या हातामध्ये आम्ही चैतन्य दिलेलं आहे, जी तुम्हाला आम्ही शक्ती दिली आहे, ती जोपर्यंत तुम्ही वापरणार नाही तोपर्यंत तुम्हाला कसं कळेल ही काय वस्तू. त्या दृष्टीने मी म्हणते की सर्व सहयोगांनी मेहनत करावी. आता असं पाहिलं तर सहयोगी इथे फार कमी असले तरी सुद्धा ते भरभक्कम आहेत आणि ज्याचा पाया भरभक्कम आहे त्याचीच इमारत मोठी होते.
उगीच नसते बाजार बुडगे एकत्र करून तरी काय करायचं. तेव्हा जेवढे थोडे थोडके लोक आहेत त्यांनी मेहनत करून अगदी फार जबरदस्त अशा एका भरभक्कम पायाची उभारणी केली पाहिजे. त्यावर मग इमारती बांधणं फार सोपं जातं. तेव्हा जेवढे लोक आहेत त्यांनीच मेहनत करून स्वतःला अगदी व्यवस्थित ध्यान धारणा वगैरे करून त्यात आपली वाढ करून एक फार उच्च तऱ्हेचे सहयोगीचे म्हटलं पाहिजे टोळकच तयार केलं पाहिजे की त्यांना पाहिल्याबरोबर लोकांना असं वाटलं पाहिजे की आले कोणीतरी. अशा लोकांच्या किमया सांगाव्या तेवढ्या कमी आहेत. अशी जर 3 माणसं जरी झाली तरी गावातली सगळी बाधा पळून जाणार. गावातलं जेवढं दैन्य आहे ते पळून जाणार. त्याचा इतका परिणाम होतो कारण तुम्ही परमेश्वराचे साधन होता आणि त्याच्यातनं परमेश्वर आपलं कार्य करीत असतो. तेव्हा एक जरी मोठा साधू संत झाला तर त्याचा एवढा परिणाम होतो. व तुम्ही तर एवढे मोठे साधू संत आणि योगी आहात तेव्हा आणि तुम्हाला काय परमेश्वराने द्यावं आणि काय नाही द्यावं, तुमच्यासाठी काय करावं आणि काय नाही करावं. आणि ही जी आपल्याला फार मोठी संधी आज मिळालेली आहे त्यातून आपल्याला काय मिळू शकतं आणि काय मिळालेलं आहे आणि काय मिळवायचं आहे त्या विचारानेच मनुष्य आश्चर्यचकित होईल की केवढं मोठं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण किती केलेला आहे. त्या कृपा करून सहयोग हे एक जीवन लक्ष्यच नव्हे पण हे जीवन झालं पाहिजे. माणसाच्या जीवनात सहयोग आला पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची आवड वाटणार नाही कारण खरोखर अमृताचा अनुभव त्याच्यात येतो. चित्त सहस्त्रावर तर ठेवायचंय. आपण एक इन्स्ट्रुमेंटल ऐकणार आहोत म्हणजे निर्विचार स्थिती वाढवणे ज्याला सस्टेनन्स, त्यासाठी इन्स्ट्रुमेंटल ऐकायचंय.
आणि महामंत्र. त्वमेव साक्षात् श्रीमहालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुण्डलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्ष प्रदायिनी माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। सामूहिक प्रार्थना करूया. परमपूज्य श्री माताजी, आपण आम्हाला ध्यानातला आनंद दिलात, आमच्या उत्थानासाठी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत. परमपूज्य श्री माताजी, आम्हा सर्वांचं चित्त सदैव आत्म्यावर असावं व बाहेर मिथ्या गोष्टीकडे जे आमचं चित्त जात आहे ते इल्युजन किंवा तो भ्रम दूर करा. तसेच आमच्या उत्थानाच्या आड येणारे सर्व अडथळे आपण दूर करा. आपण जसं कार्य केलं वैश्विक कार्य, तसं आम्हा प्रत्येकाच्या हातून व्हावं. श्री माताजी, आपण त्यासाठी आम्हाला शक्ती द्या, प्रेरणा द्या व आमच्याकडनं हे कार्य करून घ्या. श्री माताजी, आपल्या चरणी आमचे कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन, अनंत कोटी नमन. कुंडलीने बांधून बंधन घ्यायचंय आणि प्रणाम करायचं.
सर्वांना जय श्री माताजी. जय श्री माताजी दादा. जय श्रीमती दादा. आज आपला कार्यक्रम आहे तुमच्या तिकडं, सर्वांनी त्यात सामूहिकतेत भाग घ्यावा. येस दादा, ते सर्वांना बाकीच्यांना पण आज इकडं आमचं युरोपचं आमच्या फ्रान्स नॅशनलचं हवन आहे 10:30 वाजता. तर त्याचबरोबर सगळं म्हणजे युरोपमध्ये बरेच या आठवड्यामध्ये श्रीमातांचं इंटरनॅशनल योगा डेला सगळ्यांनी बरंच कार्य झालं श्रीमातांचं. तर जसं आता श्रीमातांनी भाषणात सांगितलं तसं आपण आमच्या सगळी श्रीमातांची मुलं एकत्र येऊन कार्य चाललेलं आहे. तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी 10:30ला फ्रेंच, पण ते फ्रेंच लँग्वेजमधून असेल हवन. पण भाषाचं काय असं हे नाही की सगळ्यात चित्ताचा खेळ आहे. तर परत एकदा दादा तुमचं धन्यवाद. खरं तुम्ही बोलले तसं खरंच दोन्ही हातावरती आणि जे स्टेट म्हणली तशी मला तरी वैयक्तिक जाणवली. बाकी सगळ्यांनी बाकीच्यांनाही जाणवत असेल, काय प्रश्न नाही. बाकी हे ज्यांनी सामूहिक चेतना आहे ना, सामूहिक चेतना आहे. त्यामुळे इतरांचं पण जाणवतं आपल्याला हातावरच. नाही ते बरोबर आहे तुम्ही म्हणले. तर ते मी परत एकदा सगळ्यांचं पण म्हणजे ॲडवाईस काहीतरी म्हणतो, काही सल्ला नाही म्हणू शकत. पण ते दादा जेव्हा सांगतात तेव्हा आपली ते घरी प्रॅक्टिस केलं तर लगेच चित्त पटपट जाईल. कारण नाहीतर काय आहे की रोजच्या ह्याच्यातनं, म्हणून दादांनी पण परत सांगितलं की आपल्याला प्रत्येकाने प्रॅक्टिस केलं पाहिजे घरी दिवसभरात कुठेही असेल तिथं, की हा सर्व चित्ताचा खेळ आहे. सदैव आपल्या चित्तावरच लक्ष ठेवायचंय. पहा, फक्त मिथ्या गोष्टीकडे जाऊ द्यायचं नाही, त्याला फक्त आत्म्यावर ठेवायचं. एवढं जरी केलं सगळं आपोआप होणार आहे. हो, बरोबर आहे. तर म्हणजे खूप म्हणजे आनंद आला की दादा ह्या म्हणजे मागचा शनिवारी शुक्रवारी आमच्या नॉर्थ सिटीमध्ये जवळजवळ 70-80 सगळी म्हणजे ब्रटांचे वगैरे आले होते. शुक्रवारी अरे वा. म्युझिकल प्रोग्राम, शनिवारी इंटरनॅशनल योगा डेचे 2 प्रोग्राम झाले. आमचे श्याम कुंतावर दादा, बाकीचे पण म्युझिशियन आले ठिकाणी. तर ओपनली श्रीमातांच्यावर चांगलं हे विश्व निर्मल धर्माची प्रॉपर्टी आहे, त्यातून एवढं कार्य झालं. जास्त लोक आली नाहीत, पण सहयोग्याने येऊन जो आनंद घेतला, त्यांची सगळ्यांची व्यवस्था केली होती आपण जेवणाची वगैरे, राहण्याची पण जवळ-जवळ 40 लोकांची सगळी राहण्याची सहयोग्यांच्याच घरी व्यवस्था केली होती. तरी मला पण खूप म्हणजे तो एवढं कार्य थकवा म्हणजे निघून गेला लोकांचा अभिप्राय ऐकून, की सगळ्यांनी म्हणजे ह्यातच आनंद आहे, की श्रीमातांच्या हो, प्रेम आहे ते दुसऱ्याला देऊन दुसऱ्यांची सेवा, कार्यभाव त्यात पण करेक्ट आनंद. करेक्ट. तर ते खूप छान झाला प्रोग्राम. सगळ्या लोकांनी परत फ्युचरमध्ये आम्ही सप्टेंबरला वगैरे परत दुसरे प्रोग्राम्स नवीन लोकांसाठी ठेवू. त्यांना येऊन सेमिनार टाइप असं तरी बरोबर. एकंदरीत छान झालं. तर परत एकदा दादा तुम्हाला आणि सर्वांना तुमच्या धन्यवाद. सर्वांच्या कार्याला शुभेच्छा आहेत माझ्याकडनं. थँक यू दादा. सर्वांना जय श्री आणि माताजी. जय श्रीमती पुढल्या आमचे शनिवारी परत भेटू. येस आणि आमचे टेक्निकल विक्रांतला पण धन्यवाद. ते बघतायत पाठीमागून चांगलं आहे विक्रांतचं. अच्छा. जय श्री. थँक यू विक्रांत. Thank you. तर हॅव अ नाईस डे, नाईस वीकेंड. जय श्री माताजी. जय श्री. जय श्री माताजी.